राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजपासून वाटप सुरू करण्यात येणार आहे। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा देखील आजच वाटप करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यासाठी तब्बल 72,000 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आले आहेत। राज्यातील जवळजवळ पाहायला गेले तर 15 जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता हे पैसे आज सकाळपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत का लवकरात लवकर तुम्ही बघून घ्या। आता निम्म्या जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत, सकाळपासून सुरू झाले आहेत आणि इथून पुढे जगाय सर्व जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण डीबीडीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती थेट आता जमा केले जाणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी 15 जिल्ह्याची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती 4000 रुपये जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल। म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता असं दोन्ही आता मिळून तुम्हाला दोन्ही हप्त्याचे 2000 अधिक 2000 असं एकत्रित 4000 रुपये जमा झाल्याचा SMS तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। आणि टोटल 15 जिल्ह्याची निवड या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आले आणि राज्यामध्ये टोटल पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि राहिलेल्या पाहायला गेलं तर जे 6 जिल्हे आहेत तर त्या 6 जिल्ह्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये याचं वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारकडून आता करण्यात आले आहे। आणि सकाळी 10 वाजता आता बँका उघडल्या की लगेच तुम्हाला 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी पैसे शेतकऱ्याला मिळत। काही शेतकऱ्यांना दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैशाचा जमा होणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे देखील मिळणार आहेत। त्यानंतर आता शेवटचा जो टप्पा आहे राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना बरोबर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिसरा टप्पा या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यात जवळजवळ 155 तालुक्यामध्ये हा SMS तुमच्या मोबाईलवरती 4000 रुपये जमा झाल्याचा म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता प्रशासनाकडून ही अधिकृत माहिती आता शेतकरी बांधवांसाठी देण्यात आली आहे। राज्यातील जवळजवळ पाहायला गेले तर 93 लाख शेतकरी बांधवांचा आजचा दिवस या ठिकाणी गोड होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, जवळजवळ 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल त्यामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 155च्या आसपास या ठिकाणी तालुक्याची निवड देखील करण्यात आलेली आहे। 155 तालुके निवड करण्यात आले। तालुक्यामध्ये तुम्ही राहत असाल तर यादी तुम्हाला पुढे येणारच आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव ऐका, तुमचं या यादीमध्ये नाव ऐका, ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता पुढे जाऊन तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे यासाठी तुम्ही कोणतं तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। कारण आज फक्त 15 जिल्हे निवडलेत। पुढील आठवड्यापासून जे काही उरलेले जिल्हे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यामध्ये देखील पैशाचं वाटप केलं जाणार आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या पैसे वाटप केले जाणार आहेत त्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अन्यथा तुम्हाला पुढील आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल। आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या त्याचे 2000 रुपये असे टोटल तुम्हाला 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। 22व्या हप्त्याचे असे एकत्रित तुम्हाला 4000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकत्रित तुम्हाला 4000 डीबीडीच्या माध्यमातून आजच पाहिले असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 SMS जमा झाल्याचा SMS देखील पाहायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये मेसेज येणार आहे, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत। पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आले आहेत। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याच्यासाठी देण्यासाठी कालच एक मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी पार पडली आणि दोन्ही हप्त्याचे वितरण करण्यासाठी पार पडलेली होती। आता या हप्त्यासाठी वितरणासाठी जवळजवळ तुमच्यासाठी शेतकरी बांधवांसाठी तब्बल 72,000 कोटी रुपये या ठिकाणी बँकांना वर्ग सुद्धा म्हणजे बँकेकडे पोहोचवणे सुद्धा आलेले आहेत। आता हे पैसे नेमकं आता कोणकोणत्या बँकेमध्ये सोडण्यात येणार आहेत, पहिल्या टप्प्यातील आता कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहेत त्या 15 जिल्ह्याची यादी लगेच सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगणार आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून हे पण आता असं देखील सांगण्यात आले की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो काही मागचा 7वा हप्ता आहे या ठिकाणी सर्वांना मिळाला होता बरोबर, तोच आता 2025च्या मागच्या वर्षामध्ये मिळाला होता। परंतु 8वा जो हप्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तो 8वा हप्ता 2026च्या या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहे।
तसेच तुम्हाला PM किसान योजनेचा 22 हप्ता देखील पहिल्या या नवीन वर्षामध्ये तुम्हाला सरकार या ठिकाणी देत आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचं पहिल्यांदाच तुम्हाला सरकारकडून हप्ते देत असल्यामुळे सरकारकडून आता नवीन नियमावली देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आले। आता सरकारने पहिले सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप करत होतं, परंतु आता योजनेचा सरसकट हा शब्दच या ठिकाणी आता काढून टाकलेला। या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत। आता हे हप्ते वाटपासाठी हे नवीन नियम कोणकोणते लावण्यात आले आहेत, कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप होणार आहे, याचीच अपडेट तुम्हाला या सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा, पहिला जिल्हा शेतकरी बांधवांनो, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 22 हप्ता नेमका कोणाला मिळणार आहे। या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कोणाकोणाला मिळणार आहे, 4,000 रुपये एकत्र या ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवाला मिळणार आहेत हे तरच बघणारच आहेत। परंतु 4 महत्त्वाच्या अटी आहेत ज्या 2026 या नवीन वर्षानिमित्त आता सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेला असेल, PM किसान योजनेला असेल, जे काही तुम्ही या योजनेचा जर लाभ घेत असाल तर त्या कोणकोणत्या शेतकऱ्यासाठी लागू करण्यात आले आहेत, मग या नियमामध्ये तुम्ही पास होताय का हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचं कारण म्हणजे जे शेतकरी बांधवांना तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही नक्की बघा, कारण पहिला जो नियम लावण्यात आला तो सरकारच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये पास होणं अतिशय गरजेचं आहे। तो नवीन वर्षासाठी अत्यंत पहिला नवीन नियम लावण्यात आले। तुमचा या नियमामध्ये आजचा दिवस गोड झाल्याचं आपल्याला बघायला मिळते नक्की 100%। आता कोणता नियम आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण PM किसान योजनेचा मागचा जो 21वा हप्ता शेतकऱ्याला मिळतो तो कोणत्याही अटी आणि पात्रता आणि नियमाशिवाय म्हणजे कोणतेच नियम तुम्हाला लावण्यात आले नव्हते, तो तुम्हाला हप्ता दिला होता। आणि नमो शेतकरी योजनेचा मागचा 7वा हप्ता देखील तुम्हाला कोणते नियम आणि अटी लावण्यात आले नव्हते ते देखील दिलं जातं। आता नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे 2026 या नवीन वर्ष सुरू होता जाता पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बँकेत येत असल्याने सरकारने आता सरसकट हा शब्द काढून टाकून जे काय आता गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्यांनाच या ठिकाणी नमोचे पैसे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता यामध्ये तुम्ही जर पास झाला तर तुम्हाला या 15 जिल्ह्याची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिला नियम असा शेतकऱ्यासाठी लावण्यात आलाय, अशा शेतकऱ्यासाठी लावण्यात आलाय तो म्हणजे या ठिकाणी सांगण्यात आलाय सगळ्यात पहिला नियम लावण्यात आलाय तो अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी असा कोणकोणता नियम लावला लगेच सांगतो। बघा, पहिला नियम असा आहे, त्याचं कारण सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ज्याची जमीन जास्त आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे जमीन जास्त आहे, म्हणजे आता सरकारने किती जमीन जास्त आहे किती कमी आहे ते देखील सांगतो। ज्या शेतकऱ्याकडे जमीन जास्त आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता दिला जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली। जे शेतकरी श्रीमंत आहेत, आता पहिलं कसं होत होतं, जे शेतकरी श्रीमंत असू दे, ज्यांची जमीन जास्त असू दे, सर्वांना या ठिकाणी 2025 मध्ये सरकार तुम्हाला पैसे देत होतं, पण आता अजिबात तसं करणार नाही। त्याचं कारण म्हणजे सरकार म्हणते की आम्ही ज्या योजनांचे सरकार योजनेचे पैसे तुम्हाला देत असतो ते फक्त गोरगरीब आणि ज्याला खरंच पैशाची गरज आहे अशा शेतकऱ्याला आम्ही वाटप करत असतो। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पहिल्यांदा सुद्धा तुम्हाला पुरावा चेक करण्यात येणार आहे, तो म्हणजे तुमचा 7/12 उतारा। आता या ठिकाणी असा देखील 7/12 उतारा चेक करण्यात येणार आहे, यामध्ये तुम्हाला 10 एकरपेक्षा जास्त जमीन ज्यांना असेल तर अशा शेतकऱ्याला डायरेक्ट तुम्हाला बाद करण्यात येणार आहे आणि तुम्हाला अपात्र देखील करण्यात येत आहे। तुम्ही म्हणाल की अपात्र का करण्यात येणार आहे, त्याचं कारण सुद्धा असं आहे की ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी पहिला जो तुम्हाला सरसकट मिळत होता यामध्ये तुम्हाला सरसकट हा शब्द काढून टाकण्यात आला आहे आणि फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हे पैसे आता दिले जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारचे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना लक्षात ठेवा, सर्वांनी 10 एकरपेक्षा जास्त जमीन तुमची या ठिकाणी असायला नको पाहिजे। त्यासाठी दुसरा नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयाचा जर तुम्ही लाभ घेत असाल, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलीला, तुमच्या किंवा आईला असेल, तुमच्या बहिणीला असेल, तुमच्या आत्याला असेल, तर याचा तुम्ही कोणत्याही कुटुंबामध्ये तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्या रेशन कार्डवरती जेवढे काही नाव आहेत त्या महिलापैकी कोणाला जर लाडक्या बहिणी योजनेचा 1500 रुपये जर तुम्ही लाभ घेत असाल तर अशा महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन नियम सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला आहे, तो म्हणजे आता सर्वांनी लक्षात ठेवा। बघा, या ठिकाणी नुकताच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर जो नियम लावण्यात आला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला PM किसान योजने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकतं। आता तुम्ही आता पाहिले देखील असेल, आत्ताच नुकतेच अपघात झालेले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही एक तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता घ्या किंवा तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता घ्या। राज्य सरकार तुम्हाला नमोचा हप्ता किंवा लाडक्या बहिणीचा हप्ता असं दोन्ही एकत्र हप्ता अजिबात देऊ शकत नाही, कारण ते आता सरकारला परवडणार सुद्धा नाही। एक तर तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता घ्या किंवा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता घ्या असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता या ठिकाणी सांगण्यात आले। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे आता तुमच्या लक्षात आलं की बघा अजून एक नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे, तो म्हणजे तो कोणता देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा।
येणाऱ्या काळात तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यावेळीच पुढील 4 महिन्यानंतर हा नियम सक्रिय होईल, तोपर्यंत तुम्हाला सर्वांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियम लावण्यात आला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जातो, मग आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणता नियम लावण्यात आला ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोटल तुम्हाला 4,000 रुपये पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत। आता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। परंतु पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो आता शेतकऱ्याला कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये येणार आहे, यासाठी काय अटी आणि पात्रता केंद्र सरकारने लावलेत, यामध्ये तुम्ही बसताय का हे सुद्धा पाहणं अतिशय गरज आहे। आता बघा शेतकरी बांधव, सगळ्यात महत्त्वाच्या अटी पीएम किसान योजनेसाठी लावण्यात आल्या आहेत। आता जे अटी आहेत बघा, ते नमो शेतकरी योजनेच्या अटी बघितल्या। आता राज्य सरकारचे नियम वेगळे असतात आणि पीएम किसान योजनेचे हे केंद्र सरकारचे नियम या ठिकाणी नियम वेगळे असतात। त्यामुळे तुम्हाला जो मागचा 21 हप्ता राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाला होता, तो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असे बिन या ठिकाणी सांगण्यात आले की ज्याच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे, ज्यांनी चुकीच्या मार्गाने पैसे काढलेत, तर ज्यांना फार्मर आयडी कार्ड चुकीचं पद्धत काढले त्यांना याचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्यामुळे ज्यानं चुकीच्या पद्धतीने फार्मर आयडी कार्ड काढले याला हे पैसे भेटले जाणार आहेत अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं पीएम किसान योजना, नंतर नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना यांनी फार्मर आयडी कार्ड काढले, त्या ठिकाणी काढलं नाही तर तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे जे काही चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी गडबडीत त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला असाल तर अशा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे पैसे अजिबात या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार नाहीत। तर अशा प्रकारची सूचना सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड जे आहे तुम्ही लवकरात लवकर ओरिजिनल काढून घ्या। जवळपास 30 ते 40% जास्त शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड तात्पुरतं आणि चुकीचं काढल्याचं प्रशासनाचे देखील या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पैशाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं केलं जाणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसाठी दोघांसाठी हा नियम लागू होतोय। तो म्हणजे आता शेतकऱ्यांनी काय केले बघा, सर्वांनी कान देऊ नका। आपली जी जमीन आहे ती 10 एकरपेक्षा जर जास्त आहे तर त्यांनी काय केले, 2.5 एकर आपल्या छोट्या मुलाच्या नावावर केले, 2.5 एकर आपल्या मोठ्या मुलाच्या नावावर केले आणि 2.5 एकर स्वतःच्या नावावर केले आणि 2.5 एकर जे आहे ती म्हणजे आपल्या बायकोच्या नावावर केले। अशी थोडी थोडी जमीन या ठिकाणी प्रत्येकाच्या नावाने केलेत आणि सरकारच्या माध्यमातून घरातील 1-4 जण या ठिकाणी लाभ घेऊ लागलेत। असं सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस 7/12 उतारा चौकशी करण्यात आली, ते रेशन कार्डवरती जेवढ्या कुटुंबातील व्यक्ती आहेत त्या सर्वांनी सरकारला आता फसवून थोडी थोडी जमीन नावावर करून सगळेजण एकाच घरातील 4 जण या ठिकाणी हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देखील शेतकरी बांधवांना करण्यात आल्या आहेत। तुम्ही फक्त एका घरातील 1 जण या ठिकाणी हप्ता घेऊ शकता। रेशन कार्डवरती जेवढी नावे आहेत त्यापैकी फक्त 1च जण याचा लाभ घेऊ शकता। तुम्ही जर या ठिकाणी जास्त हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचेच हप्ते या ठिकाणी बंद करण्यात येतील, थांबवण्यात येतील अशी माहिती देखील आता राज्य सरकार माध्यमातून आणि पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे घरातील कोणताही व्यक्ती एका व्यक्तीचा लाभ घ्यावा अशी माहिती सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। आता कोणत्या 15 जिल्ह्याचं पैशाचं वितरण केलं जाणार आहे बघा, सकाळपासून या ठिकाणी पैशाचं या 15 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। आता कोणत्या पद्धतीने या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत याचे देखील, आता कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत ते देखील लगेच सांगतो। बँकांची नावं सांगतो। सगळ्यात महत्त्वाचं बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर पाहायला गेलं तर पोस्ट ऑफिस, नंतर पाहायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक, नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, या सर्व बँकांमध्ये पैशाचे वितरण होतात। आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर शेतकरी जिल्हे कोणकोणते आहेत तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो सर्वांनी लक्ष देऊन बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जिल्हे कोणते आहेत यामध्ये पाहायला गेलं तर वर्धा असेल, लातूर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, यवतमाळ असेल, भंडारा, बुलढाणा, बीड, पुणे, पालघर, परभणी, नाशिक या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वितरण होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पाहायला गेलं तर नांदेड, बुलढाणा, बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले पैसे तर जमा होणारच आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जे काही नुकसान भरपाईचे पैसे, ते नुकसान भरपाईचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीनच आला असाल सर तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तोपर्यंत धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।